इंदसदवंदियाणं त्रिभुवनहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जितभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रह में 103 नंबर की गाथा देख रहे हैं। कल भाव बताया था, क्या बताया इसमें? एवं पवयण सारम पंचथ्य संगहम वियाणिताम जो मुयदि राग दोषे सोगाहदि दुख परिमोक्षम। इस प्रकार प्रवचन का सार जो पंचास्तिकाय संग्रह है उसको वियाणिता यानी जानकर, जो मुयदि राग दोष से, जो राग द्वेष को छोड़ता है, सो दुख परिमोक्षम गाहदी, वह दुख के परिमोक्ष को प्राप्त करता है, यानी वो दुख से मुक्त हो जाता है। तो यहाँ पे थोड़ा सा वर्णन बताया वर्णी जी ने, वो पढ़ते हैं। कल हमने देखा था कि 4 गति में किस टाइप के दुख है। चारों गति के जीव दुखी है तो क्यों दुखी है? तो शाम में हमने लिया था, इच्छा है तो दुख है। क्यों? मोह है तो दुख है। जहाँ इच्छा है, मतलब ऐसे रिलेशन किया था, जहाँ जहाँ मोह है वहाँ वहाँ इच्छा है, जहाँ इच्छा है वहाँ आकुलता है, और जहाँ आकुलता है वहाँ नियम से दुख है। तो दुख से परिमुक्त होना है तो सबसे पहला कारण है मोह। तो अपने परिणाम जो है परद्रव्य के प्रति एकत्व, ममत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, ये परिणाम ही हमें दुख देने वाले हैं। तो यहाँ बता रहे हैं संसार के दुख और उनके शमन का अधिकार। संसार में दुख इस प्रकार का है जैसे अग्नि से उबलता हुआ जल हो। उदाहरण दिया था ना अमृतचंद्राचार्य जी ने। जैसे अग्नि से उबलता हुआ जल खलबलाया करता है, वह अपने में स्थित नहीं रह पाता। मतलब है तो अपने ही क्षेत्र में, लेकिन फिर भी स्थिर नहीं रह पाता, उसमें खलबल चल रही है। इसलिए बता रहे हैं जैसे वो पानी खलबलाता है, अपने में स्थित नहीं रह पाता। और ऐसा भी नहीं है कि अपने से अलग कहीं बाहर में जल स्थित हो जाता हो। अपने क्षेत्र को छोड़कर वो बाहर नहीं जाता, लेकिन अपने क्षेत्र में भी स्थित नहीं रहता। ऐसे ही नहीं, न अपने में स्थित है न बाहर स्थित है, किंतु दुस्थ है। इसके लिए बता रहे हैं दुस्थ। दौस्थ्य देखा था ना हमने, मतलब जो न स्व में है न पर में है, ऐसा, उसको दुस्थ कहा। क्या बताया? पानी का एग्जाम्पल समझ में आया ना। वो अपने क्षेत्र से बाहर नहीं है और अपने क्षेत्र में रहते हुए भी स्थिर नहीं है। इसलिए वैसे ही अपना चित्त क्या कर रहे हैं अभी हम? स्थित है क्या? अपने में स्थित है क्या? तो हाँ, आप सुन रहे हैं तो नियम से दुस्थ है। मतलब अपने क्षेत्र से बाहर नहीं जा रहे, लेकिन फिर भी अपने क्षेत्र में रहते हुए भी स्थिर नहीं है, अस्थिरता है। सुनने के परिणाम है तो वहां पर खलबल है, जैसे उस पानी में खलबल है। तो यही बताया, न अपने में स्थित है न बाहर में स्थित है, किंतु दुस्थ है। अपने ही अगल बगल खलबल आता रहता है। जितना उतना उसका क्षेत्र है उस पानी का, उसमें वो ऊपर नीचे कर रहा है, इसलिए उसमें खलबल है, दुस्थ है। ऐसे ही इस संसार के दुख जब इस जीव पर आते हैं तो जीव का यह परिणमन न अपने में स्थित है न किसी बाहर में चला गया, किंतु अपने आप के प्रदेशों में खलबल करता हुआ यह बना रहता है। कब होता है ये बताओ मुझे? आप दुस्थ कब होते हैं?
हर समय मतलब क्या चल रहा है, यही तो चल रहा है ना, इसी वजह से तो संसार है, ये बता रहे हैं। शुभ परिणाम हो तो दुष्ट है कि स्वस्थ है? दुष्ट ही है। अशुभ परिणाम हो तो दुष्ट ही है। इसलिए ऐसा मत समझो कि हम कुछ पूजन आदि कर रहे, स्वाध्याय कर रहे तो हम स्व में स्थित है, ऐसा नहीं है, क्योंकि वो भी शब्द के विकल्प ही चल रहे हैं, सुनने के भाव है। तो जितना शब्द से अतीत गए, रूप से, इस पांचों इंद्रियों के विषयों से अतीत गए, सभी कर्म सापेक्ष है। तो इस वजह से स्वभाव की तरफ नहीं रहे, जो सापेक्ष है वहां पर दुष्ट है, ऐसा बता रहे हैं माता जी। तो इसलिए बताया कि इस जीव का यह परिणमन न अपने में स्थित है, न किसी बाहर में चला गया, किंतु अपने आप के प्रदेशों में खलबल करता हुआ यह बना रहता है। ऐसे दुख से भी छुटकारा वह पुरुष पा लेता है जो निज स्वभाव को भली प्रकार जानकर उस अपने स्वभाव को ग्रहण करता है। क्या बताया? उस दुख से, जो दुष्ट है वो दुख वाला है, दुखी है। दुष्ट यानी क्या बताया? न अपने में स्थित है, न बाहर स्थित है। इसके लिए उदाहरण बताया था उन्होंने, अभी हमने लिया। पानी उबल रहा है तो वो स्वस्थ है कि दुष्ट है? न स्व में स्थित है, न अपने क्षेत्र से बाहर जाता है, इसलिए ऐसा। तो अपने क्षेत्र में ही है लेकिन स्थिर नहीं है। इस तरह उन्होंने अपने परिणामों के ऊपर बताया है। हमारे परिणाम भी दुष्ट होते हैं, यानी जब हम शुभ उपयोग में है या अशुभ उपयोग में है तो क्या चल रही है परिणति हमारी? हाँ, न अपने में स्थित है, न बाहर चला गया है। शुभ परिणाम है तो कहाँ है? अपने में है कि बाहर है? तुम्हाला वाटते का? बाहर हो, तुम्हाला सर्दी वाटते, कमी करा पाहिजे। कमी करा की चालतंय। काय सांगितलं? शुभ उपयोग में है तो स्व में है कि पर में है? पर में कैसे? आप अपने से निकल कर बाहर गए क्या? ऐसे है। यहाँ पर ये बता रहे हैं, पानी उबल रहा है तो न वो स्व में है कि पर में है? न स्व में है न पर में है, ऐसा। तो मतलब अपने क्षेत्र को छोड़ता नहीं है, स्व क्षेत्र में ही स्थित है, इसलिए स्व में है, लेकिन स्थिर नहीं है, इसलिए वो अस्थिर होने से दुष्ट है, ऐसा उन्होंने शब्द प्रयोग किया है। तो ऐसे ही दौस्थ्य परिणामों में हम स्थित है तो नियम से दुख है। ऐसे दुख से भी छुटकारा वह पुरुष पा लेता है जो निज स्वभाव को भली प्रकार जानकर उस अपने स्वभाव को ग्रहण करता है। यानी अशुभोपयोग को तो सब लोग हेय मानते ही है। पाप किसे अच्छा लगता है? किसी को नहीं लगता, उसे तो सब लोग छोड़ना चाहते, लेकिन पुण्य के परिणामों में स्थित होता है यह जीव, उसमें रम जाता है, उससे सुख मानता है। तो बता रहे कि वो भी, उसमें रहना भी दुष्ट है, दुष्टता ही है, दौस्थ्य है। इसलिए वह जीव दुखी है जो स्वभाव को भूलकर ऐसे शुभ या अशुभ उपयोग में लगा रहता है। देखिए, अग्नि से खूब जाज्वल्यमान उस जल को शीतल करने का हम आप क्या उपाय करते हैं कि जो आग लगी है उसे अलग कर दे और नई आग उसमें न डाले, तो वह अत्यंत उबलता हुआ पाणी शीतल हो जाता है। काय झालं होतं? पाण्यामध्ये का खळबळ होती? अग्नीचा संपर्क झाला म्हणून। तुमच्यामध्ये का खळबळ आहे? परिणामामध्ये पराच्या संपर्कामध्ये जातोय म्हणून, आपला उपयोग परामध्ये घालतोय म्हणून। काय करायला पाहिजे? परवस्तूला दूर करायचं नाहीये, उपयोगाला, तिथं उपयोगाला त्याच्यात जाऊ देऊ नका आणि स्वतःमध्ये जोडा, तर तो उपयोग सुस्थ आहे, स्वस्थ आहे। त्या अग्नीचा संपर्क दूर केला आणि नई आग उसमें न डाले, वह उबलता हुआ जल शीतल हो जाता है। ऐसे ही इस संसार अवस्था में हम दुख से उबल रहे हैं,
इस दुख को शमन करना है तो यही उपाय करना होता है कि पहले के बंध तो अलग कर दे। काय आप में खलबल क्यों है? काय सांगा? पूर्वीच्या कर्मांचा उदय चालू आहे आणि भावी कर्मांचा आश्रव चालू आहे, म्हणून तुमच्यामध्ये दुस्थता आहे, खळबळ आहे. म्हणून त्यांनी सांगतायत काय, जसं त्या अग्नीला दूर केलं आणि पुढची अग्नी नाही येऊ दिली त्याच्या संपर्कात, तर ते जल शीतल होते, स्वभावाला प्राप्त होते. तसं आपके पूर्व कर्मों का बंध है, क्या बताया, पहले के बंध तो अलग कर दे और नवीन बंध इसमें न डाले तो यह दुख शांत हो जाएगा. जितने भी बंधन है वे स्नेह से है. कशामुळे आहे बंधन? झालाय की नाही स्नेही? आज आता तेजूबेन हो म्हणतात आणि त्यात आनंद दिसते आपल्याला. मग काय इथंच रमायचंय का? काय काय जयश्री मा, कोणाच्यात आनंद आहे तुम्हाला? तेजू भाभी आले म्हणून किती आनंद आहे? काय हो म्हणते तुम्ही पण? आता काय सगळ्यांना चांगली शाळा चालली आपली. जितने भी बंधन है वे स्नेह से है. बंद आहात का अबंध आहात? मग अलिप्त राहण्याचा प्रयत्न किती करायला पाहिजे आपण. म्हणजे म्हणजे जिथं परिणामातून जोडला गेला तिथं नियमाने बंधनात आहात. म्हणून परिणामातून सावधान. स्नेहात अडकतो जरी तिथं नसलो आपण. आता समजा मी तिथं असले किंवा म्हातारी, पण माझा विचार तिथे गेला की बंधनच आहे. म्हणूनच म्हणतोय की आम्ही जवळ आल्यावरच नाही. वस्तू हटवलं मी नाहीये, आपला वस्तू इथं नसेल तरी आपण तिच्याशी जुडलेलेच होते ते. म्हणूनच सांगायला तुम्हाला. कुठं होते तेजू? कुठं आहे? इथं आहे का तिथं आहे? कधी येणार आहे? म्हणजे त्याच्याच विचारामध्ये असेल तर नको तसं. आपल्याला जीव म्हणून, काल म्हणून मी एक वाक्य छान वाचलं सुमत प्रकाशजींचं आलेलं, काय जयश्रीमा, की त्यांनी सांगितलं अपने को औदैक भाव से भिन्न जानना निश्चय सम्यक दर्शन है. नीट आहे का? काय म्हणले? अपने को औदैक भाव से भिन्न जानना निश्चय सम्यक दर्शन है. जगत को औदैक भाव से भिन्न जानना व्यवहार सम्यक दर्शन है. जगत को अपने से भिन्न. आता काय मी चिंतन केलं त्याच्यावर जरा, म्हणून मला छान वाटलं ते. दूर जानना व्यवहार सम्यक दर्शन. बरोबर आहे. काय कळलं? अपने को औदैक भाव से भिन्न जानना निश्चय सम्यक दर्शन है. म्हणजे काय? म्हणजे काय? म्हणजे सांगा की काय? मी जे औदैक भाव म्हणजे चार गतीचा उदय चालू आहे त्या रूप मी आहे, हे औदैक भाव. कशायांचा उदय चालू आहे? लेशा, या रूप मी आहे. हे जितकं अनुभवन चाललंय तितकं औदैक भावात आहात. जेवढं कर्मांचा अनुभव चालू आहे ते सगळा औदैक भाव आहे. त्या उदयात मोही होतोय तर औदैक भावात आहे. त्याकडून स्वतःची ओळख करणं हे मिथ्यात्व आहे. म्हणून म्हणलं अपने को औदैक भाव से भिन्न जानना निश्चय सम्यक दर्शन है और जगत को औदैक भाव से भिन्न जानना व्यवहार सम्यक दर्शन है. म्हणजे काय? कुठं? आता एक उदयामध्ये आपण आकृष्ट होतो म्हणून औदैक भावाचं एक्झाम्पल घेतले. बाकीच्या बर चिंतन करू आपण. तसं इथे आपल्याला सोडून बाकी सगळे पद आहेत ना, आपण तिथे स्वतः आहे तिथे निश्चय आला आणि बाकीचे तसं तो व्यवहार चालायचा. नाही, मला वाक्य नाही सांगायचंय, मला त्यातला भाव सांगायचंय. काय भाव आहे समजतोय का? म्हणजे जरा त्याच्यावर चिंतन करा. तुमचा आवाज लय डिस्टर्ब आहे. किचन मध्ये बसलाय का हॉस्पिटल मध्ये बसलाय? म्हणजे औदैक भावात बसलाय. म्हणजे सांगायचंय काय की जगाला औदैक भावाकडून पाहतो म्हणजे कसं पाहतोय? नाही पाहतो म्हणून मिथ्यात्व आहे हे सांगतोय. कसं पाहतोय? ते न पाहणं म्हणजे व्यवहार सम्यक दर्शन आहे.
मग जगाला औदैहिक भाव रूप पाहताय म्हणजे ही माझी मैत्रीण आहे, ह्या औदैहिक भाव आहे. दिसला का जीव तिथं? का नाही दिसला? मग दिसत नसेल तर काय करायला पाहिजे मग? दिसायला पाहिजे. जवळ राहिल्यावर दिसणार, दिसले मग. जय श्री मा. मुलगी आहे का औदैहिक? मुलगी म्हणजे कुठला औदैहिक भाव आहे सांगा? ही माझी मुलगी. स्नेही कुठला औदैहिक भाव आहे सांगा? 21 औदैहिक भावामधलं लोक कसे कशा आहे? ही माझी मुलगी आहे म्हणल्यावर कशाय केलं का काय मी त्याच्यात? गती आहे, गती गती मिथ्यात्व आहे. ठीक आहे की, पण म्हणजे त्याला त्या गतिरूप पाहिलं. मुलगा मुलगी काय तुम्ही म्हणता ते राग भाव. औदैहिक भावाचे भेद बघतोय ना आपण. औदैहिक भावामध्ये 21 भेद घेतो. त्यात 6 लेशा, 4 कषाय, 4 गती, 3 वेद, नंतर मिथ्यात्व, अज्ञान, असंयम आणि असिद्धत्व. तर ह्या सगळ्यामध्ये कुठं बघतोय? सगळ्या रूप पाहतोय ना पराला. अज्ञान आहे, मिथ्यात्व आहे, मग त्यातून मला सुख मानतोय. हे सगळं शिकायसाठी नाही, आपल्यामध्ये फॉलो करायसाठी. बघा, म्हणजे मला सांगायचं म्हणून नाही, मी त्याच्यावर चिंतन केलं त्या वाक्यावर. म्हणून असं वाटलं की बरोबर आहे, आपण जगाला औदैहिक भाव रूपच पाहतोय, म्हणून तर सुखी दुःखी होतोय, म्हणून तर सम्यक दर्शनापासून दूर राहतोय. ह्याला व्यवहार सम्यक दर्शन म्हणलं भलेही, पण ज्ञानाची दृष्टी कशी असती हो? जेव्हा पराकडे बघतोय त्यावेळेस तिथं त्याला तो जीव म्हणून पाहतो, म्हणून समता राहते मुनींना. आपण तिथं विषमता करतोय, तिथं भेद करतोय, म्हणून आपल्याला ते औदैहिक भावामध्ये ते जीव दिसत नाहीत, बाकीच्या सगळ्या रूप दिसतात. म्हणून कशासाठी सांगितलं? दुष्ट झालो. आपल्याला धावपळ होतात की अटॅचमेंट जरी असेल तरी आपण त्यांना एक मिनिट काहीतरी सांगावं, त्यांना संबोधन करावं, असे भाव होतात ना आपल्याला. त्यांनी पण जिनवाणीचं आपण सांगतो ना कोणाला असं की बाबा तो जीव बघतो म्हणून सांगतो ना की ह्याचं पण कल्याण व्हावं, म्हणून आपण थोडा उपदेश म्हणजे. मग कालच किशोरी काकीने आमच्याकडं एक वाक्य सांगितलं, रात्री आम्ही घेतलं हे वाक्य. काय सांगितलं? म्हणले करुणा करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? म्हणजे मी कोणाला सांगायला गेले, जसं तुम्हाला सांगितलं, धर्म करा, स्वाध्याय करा, भरपूर ध्यान करा, सारखं भेद विज्ञान करा, काय पराला आपल्यामध्ये मिसळू नका, असं मी लय सांगितलं सगळ्याला. दोन्हीची पण अपेक्षा आहे दीदी, दोन्ही पण. म्हणजे असं नाही की नाही सांगायला पाहिजे असं पण नाही, पण परोपकृती मुसृज्य स्वोपकारो परोभव ते पण आहे. म्हणजे दोन्हीचा बॅलन्स ठेवायला. मग त्यांनी सांगितलं की करुणा करा, पण कधीपर्यंत करा? जिथं आपली विशुद्धी नष्ट होईल त्याच्या पुढे जाऊन करुणा करू नका. म्हणून मी लय नादी लागत नाही. क्षमा. म्हणजे म्हणायचे की दुसऱ्याला सांगणं काम आहे आपलं, चांगलं आहे, मार्गदर्शन करणं वेगळं गोष्ट, पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन आपण संश्लेषित होणं, त्यांनी हे करायलाच पाहिजे कंपल्शन करणं, नाही केलं तर त्यात मी सुखी दुखी हे मानणं, हे सगळी करुणा नाही राहिली. मग आपली करुणा नष्ट झाली. त्याच्यामध्ये आपली करुणा मेंटेन करून दुसऱ्याला सांगा तर ते योग्य आहे. आणि मग तिथे सांगताना त्याचा स्वतंत्र परिणाम आहे हे माहित असतं ना. म्हणजे नाही ऐकलं तर ते काही वाईट वाटत नाही की आपण आपलं केलं, जर त्याचं उत्पादन असेल तर कदाचित होईल, आणि नाही म्हणजे ही भावना असते. असं ते कर्तव्याची बुद्धी किंवा असं नसतं फक्त चांगलं व्हावं. कर्तव्याची बुद्धी असं नाही, पण करायलाच पाहिजे हा हट्ट पण असतो, माग आग्रह असतो. तो जितना हम उसके उनके पीछे लग जाते हैं ना, भूमिकेनुसार असणार. बरोबर आहे की, पण तरी आपली ते एवढंच बघायचं आहे, आपली विशुद्धी नष्ट झाली का, आपण अस्थिर झालोय का दुसऱ्याला सांगताना. जर अस्थिर झालो तर नाही राहिली आपल्याला, आपली करुणा नाही राहिली. स्वतःची दया सोडून पराची दया करणं. परहिदम काय आदहिदम कादवम म्हणला, परहिदम च सुट्टू कादवम. बरोबर आहे. असतो पडलेला माग, नाही बोललं तरी सुद्धा. मग जर तिथं अज्ञान रूप असेल ना दुसऱ्याला सांगण्याचा भाव, तर कर्तृत्व माग असतच. मी सांगितलं, मी सांगतोय म्हणून करतोय असं वगैरे नका येऊ देऊ. ज्ञानी आहेत सगळे आपण आता. किती वेळेस असं होतं ना, आपण त्याला समोरच्या सांगतो पण ते आपल्याला म्हणजे ते आपण कळत असं की संस्कार पण आहे आपल्याला ते जास्त. म्हणून मला काल एकांनी तेच म्हणलं, दुसऱ्यासाठी नाही आम्ही आमच्यासाठी करतो म्हणले.
सेवा करायला कोण आलेले तर त्यांना म्हणलं तुमची चांगली सेवा झाली, करताय चांगली सेवा वगैरे, तर ते म्हणले दुसऱ्यासाठी नाही, स्वार्थी आहे आम्ही पहिला आमच्यासाठी करतोय. बरं, तुम्ही काय म्हणत होता? जगत को औदयिक भाव से भिन्न जानना व्यवहार सम्यक दर्शन है और स्वयं को औदयिक भाव से भिन्न जानना निश्चय सम्यक दर्शन है. तेच ना, प्रत्येकाला आपण त्याच्या औदयिक भावाने पाहतोय, पर्याय दृष्टीने पाहतोय. अशी दृष्टी जर त्याच्याकडे केली तर पर्याय. मग त्याला व्यवहार सम्यक दर्शन का म्हणलं? कारण माझ्यासाठी प्रयोजनभूत नाही आहे ते मोक्ष मार्गामध्ये. ठीक आहे, ते सगळं जसं तुम्ही सातत्वाचं श्रद्धान म्हणताय किंवा वस्तुव्यवस्थेचं श्रद्धान म्हणताय, त्याला जसं व्यवहार सम्यक दर्शन म्हणलं गेलं तसंच इथं पण जगाला तुम्ही औदयिक भाव रूपाने न पाहणं हे माझ्या सुखाचं कारण नाहीये. ज्ञान आणि मी ज्ञानमय आहे आणि हा जो आत्मा आहे म्हणजे तो ह्याने औदयिक भावाने रहित, तिथं तो नी आहे माझा. बस माझा त्यांचा संबंध नीय न्यायक आहे. हा जेव्हा जाणला त्या ठिकाणी सहज सोपर भेद विज्ञान झालं. आपण आपल्या त्यांना पाहिलं, त्यांचं रूप त्यांच्यामध्ये. ऐकू आलं का काय बोलले? म्हणजे भेद विज्ञान करा ही दृष्टी कोणाला असणार? जो असं पाहिल की तो समोरचा जीव त्याच्या औदयिक भावात आहे, त्यापासून भिन्न आहे. बरोबर. न्यायक तादात्म्य संबंध जेव्हा करून पाहतो तिथे दुःखी होतो. बरोबर. म्हणून सांगितलं काय करा. विज्ञान रूप आहे म्हणून त्याला व्यवहार. बरोबर. आणि मी स्वतः आत्मा आहे, या सगळ्या पर्यायापासून भिन्न आहे हे जाणणं म्हणजे झालं निश्चय सम्यक दर्शन. मग प्रत्येक पर्यायात तेवढं पाहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जेव्हा मी ते वाक्य वाचलं त्याच्यानंतर अनेक ठिकाणी टॅली करायचा प्रयत्न केला की आपण व्यवहार सम्यक दर्शन म्हणतोय तर आहे का ते तरी. मग म्हणजे पराला जेव्हा पाहतोय जाणतोय तर तिथं कशा रूपाने पाहतोय? एक तर औदयिक भावात पाहतोय, किती दुःखी आहे, किती त्याला रोग झालाय, किती कष्ट आहेत, म्हणजे सगळं या रूपाने पाहत असताना तिथं जीव कुठं दिसला, म्हणून भेद झाला. मग त्या भावापासून तो जर भिन्न जाणत असेल स्वतःला, जसं काल परवा एकांनी काय म्हणलं, मुनी कुठल्या तरी चाललं होतं काय विषय कुठल्या त्यागींचं, आणि ते बहुतेक माताजी तिथं आहेत, त्यांना काय ते पावसाचं चिखलाने पाय घसरला असं सांगितलं, कोणतरी पडलेत आणि तर त्यांना चालता येत नव्हतं. मग असं बोलता बोलता त्यांच्या तोंडातनं निघालं एकाने सांगत असताना मला की बिचारे एक ठिकाणी बसून होते, त्यांना जाता येत नव्हतं. म्हटलं बिचारा शब्द का वापरला? किती सहज त्यांनी वापरतोय आपण. म्हटलं त्यांना त्या पर्यायामध्ये दुःख नाही आहे, त्यांना त्याचं काय आकुलता नाही, त्याचं चिंता नाही. आपण काय करतोय? म्हणजे ते तर आनंद भोगतायत आणि आपण फुकट काय केलं, औदयिक भाव केले की नाही. त्यांना त्या पर्याय रूपाने पाहिलं, त्यांना त्या दुःख रूपाने पाहिलं, म्हणजे हे असे औदयिक भाव. अंतराळल्यावर पण म्हणतो बिचारे कसं काढणार, किती ऊन आहे. कालचा उपास आणि आज अंतराळी समजा तर बिचारे म्हणजे काय केलं फुकट. आपण स्वतःसाठी पण अंतराय करतो ह्याच्यामध्ये हे समजत नाही, कारण ते तर साधनेत रत आहेत, ते आपला आनंद भोगतात आणि आपण त्यांना पाहून औदयिक भाव केले. म्हणजे मला म्हणायचंय समोर ज्ञानी आहे, तो त्याला स्वतःला औदयिक भाव रहित जाणतोय आणि मी त्याच्याकडे बघून कशाय करतोय, आकुलता करतोय, म्हणजे मी किती चुकीचं आहे हे सांगायचंय मला त्याच्यामध्ये. म्हणजे आपली दृष्टी सुधारा ना, तो तर त्याचं कल्याण करतोय. आपण फुकट स्वतःसाठी पण केला आकुलता आणि दुसऱ्यासाठी पण आकुलता झाली. दीदी हय्यो म्हणून बघतात, मुनींना शक्य आहे ना, म्हणजे मुनी करू शकतात आपल्या भूमिकेत. आपण ट्राय करू शकतो फक्त, म्हणजे ते पण खूप खूप अवघड आहे. म्हणजे अशक्य का आहे? आपल्यासाठी अशक्य आहे का? तसंच बघत आलो ना आधीपासून. आता एकदम आपण मग ते म्हटलं की मान्य, आता भूमिकेनुसार करा की तेवढंच करू शकता. आपल्या भूमिकेनुसार तुम्ही
ठीक आहे, तुम्ही म्हणताय हा माझा मुलगा आहे, हा माझा पती आहे, त्यांना मी संबोधन करतोय, इथपर्यंत ठीक आहे. पण जाऊन पुढं आपण त्याच्या आकुलता केलं तर चुकलं, मग धर्म राहिला नाही, तो अधर्मामध्ये गेलो. हा, मग त्यांनी सांगितलं उदाहरण की त्या मंदिरच्या समोर नातेपुतेला म्हणे गाढवाचं पिल्लू पडलं होतं गटारीमध्ये का खड्ड्यात कुठंतरी, तर त्याला काढायचं म्हणल्यावर तुम्ही लोक संसारी आहे, गृहस्थ आहे, काय करणार हो? तर ते प्रवचन मधून बाहेर पडलेले सगळ्यांनी बघितलं आणि ते गाढव होतं, घाटाळीत पडलं होतं, काय करणार? सगळ्यांनी जाऊन नमोकार मंत्र दिलं आणि पुढे सरकले. मग तिथं असणारे वक्ता त्यांनी पकडलं सगळ्यांना, म्हणले तुम्ही काय मुनी आहे का, त्यागी आहे का? त्यागी मुनींनी हे करायचं असतं, तुम्ही काय करायला पाहिजे असं सांगायचं सगळ्याला आपण. तुम्ही किती करणार हो? म्हणजे ऍटलिस्ट हा, ज्याला माहिती आहे त्यांना बोलवणं करणं हे तर आपलं काम आहे. म्हणजे असं सांगितलं होतं ना, आमच्याकडे पण घराच्या मागे एका गाईच्या गळ्यामध्ये प्लॅस्टिक अडकलं होतं, गिळलं होतं प्लॅस्टिक तिने, आणि ती इतकी तडफडत होती, इतकी तडफडत होती, कळे ना काय झालंय, मरायला लागली का असं वाटलं. जाऊन सगळ्यांनी संबोधन करायला लागले, आपलं सांगायला लागले, सल्लेखना द्यायचा प्रयत्न, आणि ते पाणी सुद्धा पिता येईना तिला, आणि ती अशी उळत होती, इकडं तिकडं पडत होती. मग म्हटलं त्यांना, ते काय मरायला टेकलेलं जीव नाहीये, इतकं लहान पिल्लू आहे ते. म्हटलं पहिल्यांदा बोलवा, ते विश्व काय म्हणतात प्राणी मित्र होती संघटना तिथं, मग त्यांना बोलवायला सांगितलं, आणि मग ते बोलवल्यावर ते आले आणि त्यांनी चेक केलं तर त्यांना कळालं त्यांनी प्लॅस्टिक खाल्लंय. मग ते काढलं की ते नॉर्मल झालं आणि सगळे मारायलाच बसले होते. म्हणजे आपण काय करतोय अज्ञानाने हो. म्हणजे आपल्या भूमिकेनुसार आपण तिथं कार्य करायला पाहिजे. तिथं जीव दिसला का नाही हो? दुःखी जीव दिसला की एक भावातून पाहिला आपण त्याला, पण तिथं आपल्याला करण्यायोग्य कर्तव्य जे आहे ते करायला पाहिजे. नाहीतर कोण, नाहीतर त्यागीला खाऊ कोण घालणार हो? असं म्हणल्यावर जर जीव आहे कशाला लागतंय खायला, मग धर्म किती राहणार? म्हणजे इथं आपण घरामध्ये पोरांना आणि सगळ्याला खाऊ घालणार आणि मग म्हणणार तिथं त्यांच्या ठिकाणी आम्ही औदायिक भाव बघत नाही. म्हणजे काय केलं, एकांत चुकलं. बर, चला. किसी भी प्रकार से, किसी भी परद्रव्य से स्नेह न हो तो वहाँ कोई बंधन ही. एक प्रश्न होता, म्हणजे नव्हता ते मगाशी एक शुभोपयोगाचं उदाहरण चाललं होतं, त्याच्यामध्ये ही अवस्था ज्ञानींच्या संदर्भात कशी वापरायची असते? म्हणजे मला नाही प्रश्न कळला तुमचा. ते शुभोपयोगामध्ये आपण स्वमध्ये पण नसतो आणि परमध्ये पण नसतो, बरोबर आहे की. म्हणजे जेव्हा शुभोपयोग करतोय, आता आपण शुभोपयोग करतोय म्हणजे काय, भगवंतांचं दर्शन करतोय, पूजन करतोय समजा. तो उनका क्वेश्चन क्या है कि शुभोपयोग में ज्ञानी जीव उसकी परिणति कैसी होती है, ऐसा उनका क्वेश्चन है. तो वहां बताया कि शुभोपयोग में हम क्या कर रहे हैं, ज्ञानी हो या अज्ञानी हो, भगवान का दर्शन कर रहे हैं, पूजन कर रहे हैं, तो ज्ञानी की परिणति कैसी रहेगी? हाँ, श्रद्धा तो स्वयं से अटैच है, श्रद्धा तो समीचीन है, भेद विज्ञान है, ज्ञान का भी एक अंश अपने से अटैच्ड है, और वहां पे देख रहा है क्या, पर्याय में हमारे लिए आदर्शभूत वो भगवान है, तो उनको हम आदर्श मानकर वैसे उनकी पूजन कर रहे हैं, उनकी भक्ति कर रहे हैं, तो उनको देखा हमने पर्याय रूप से कि ये भगवान है. द्रव्य रूप से वहां पर जीव है, लेकिन उनकी पर्याय ही हमारे लिए आदर्श है. क्या बताया? पूज्यता किसको है, द्रव्य को है कि पर्याय को है? पर्याय में उन्होंने प्राप्त किए ना, वो अनंत चतुष्टय की प्राप्ति हो गई है, 4 घाती कर्म का नाश हो गया है, तो पर्याय को देखकर हम पूजन कर रहे हैं, लेकिन वहां पर अपनी क्या बोलते हैं, अपनी भावना अपने से अटैच है. ऐसे नहीं कि हम स्व को भूलकर उनकी पूजन कर रहे हैं, तो वो गया, मतलब वहां पे वो औदैहिक भाव रूप से परिणमित हो गया और मिथ्यात्व हो गया. लेकिन वो जैसे कर रहे वैसा मैं हूँ, वैसा ही मैं भी सुखी हूँ, अरिहंत स्वरूप हूँ, ये जहाँ पर भाव वासना चल रही है वहां पर भी तो वो जीव ज्ञानी है.
तो शुभोपयोग में उन्होंने बताया क्या कि न स्व में है न पर में है। कैसे बताओ? त्याच्या प्रदेशाच्या बाहेर तो शुभोपयोग नाही म्हणून तो स्वमध्ये आणि दुसरं काय स्वमध्ये पण नाही म्हणजे आत्म्यामध्ये पण नाही। शुभोपयोग में है तो उसका उपयोग रूपांश बाहर गया ना, ज्ञान का उपयोग रूपांश बाहर गया, तो इस वजह से वो स्व में नहीं है। लेकिन स्व को छोड़कर बाहर गया है ऐसा भी नहीं है, इसलिए वहां पर दुस्थ है ऐसा बताया। लेकिन वो शुभोपयोग हमें आनंद का या शांति का कारण नहीं है, वहां उससे आगे जो शुद्धोपयोग करेंगे वही उसी से शांति है। उस वक्त स्व में रह सकते हैं? एक बार एक ही उपयोग होगा, या तो शुभोपयोग होगा या शुद्धोपयोग होगा। तो लब्धि और उपयोग की अपेक्षा से भेद करते हैं ना, तो इस वजह से बताया। लब्धि यानी जो अपना श्रद्धा का क्षम ऐसे नहीं, श्रद्धा ज्ञान और चारित्र इनकी लब्धि जो रहती है सम्यक दृष्टि की वो स्व से ही अटैच रहती है, और उपयोग से कदाचित ज्ञान और चारित्र से वो बाहर दिख सकता है, विकल्प में या शुभोपयोग अशुभोपयोग में दिख सकता है। त्यांना म्हणायचंय दुस्थ। दुस्थ म्हणजे काय? ते पाण्याचं उकळतं उदाहरण दिलं ना आपल्याला, दुःख नष्ट करण्यासाठी। जसं पाणी उकळतंय, उकळताना ते वर खाली होतंय, तर ते दुस्थ आहे। मग जो जो दुस्थ असतो तो दुःखात असतो। मग तसा आत्मा पण जेव्हा उपयोग त्याचा बाहेर जातोय, मग तो शुभोपयोगात असू दे किंवा अशुभोपयोगात असू दे, दुस्थ आहे आणि ते त्याला दुःखाचं कारण आहे। मग त्यांना म्हणायचंय शुभोपयोगामध्ये स्वला अटॅच कसा असतो, असंच ना प्रश्न? मुनि महाराज ऐसा कहते हैं कि खाना खाते वक्त भी मुनि महाराज खाना खाते वक्त भी शुद्धोपयोग में जा सकते हैं। जा सकते हैं मतलब कैसे? आपको दिख रही है बाहर से प्रतिक्षिप्त क्रिया से कि चबा रहे हैं, खा रहे हैं, ये दिख रहा है। उपयोग कहाँ है इस अपेक्षा से? वहां पर बंद और अबंद है, सुख और दुख है। शरीर की क्रिया बंद हो जाएगी और तब आप शुद्ध उपयोग करेंगे ऐसा नहीं है। शरीर की क्रिया तो चल ही रही है, उसमें क्या बोलते हैं परिस्पंदन चल रहा है, जो भी उसकी क्रिया चल रही है, खा रहे हैं, सो रहे हैं, दिख रहा है ये सब आपको बाहर से। लेकिन ये बाहर की शरीर की क्रिया यानी आत्मा की क्रिया नहीं है। आत्मा तो अनुभव कर सकता है। जैसे अभी आप समझो खाना खा रहे हैं और आपको ख्याल आया क्या अपने कॉलेज का या आपके पास्ट डेज का, कुछ ऐसे याद आ गई, तो वहां उस आप क्या कर रहे हैं? खाना खा रहे हैं कि कॉलेज में पहुंच गए हैं? कॉलेज में पहुंच गए। जिसका हम विचार कर रहे हैं उससे अटैच है ऐसा बोला जाता है ना। तो आप खाना खा रहे हैं दिख रहा है, वैसे ही मुनिराज भी खाना खा रहे हैं, लेकिन उतने में भी मैं खाने वाला नहीं जानने वाला हूँ, इतना अनुभव करेंगे तो वो स्व में गए, फिर से बाहर आता है उपयोग। ऐसे अंतर मुहूर्त में अंदर बाहर चलता है उपयोग। काय म्हणते? देखने के लिए कोई शुभोपयोग भी हो तो भी वो शुद्धोपयोग में अंतर में रह सकता है। एक बार एक ही उपयोग होगा, ये मैं बता रही हूँ। लब्धि की अपेक्षा से स्व में है। क्रिया क्रिया शुभ क्रिया दिखता शुभ उपयोग दिख रहा होगा सामने वाले को, तो शुभ क्रिया सामने वाले की अपेक्षा से तो कुछ बताना ही नहीं है। यहाँ पे हमें अपना क्या चल रहा है ये देखना है ना। हम भगवान के सामने भी बैठे हैं, बताओ शुभोपयोग है, अशुभोपयोग है कि शुद्धोपयोग है? चिंतन कर रहे हैं। लेकिन वो कहते हैं कि जब भी कोई काम नहीं रहता है तो मुनि महाराज स्वाध्याय करते हैं या देव दर्शन करते हैं। तो वो जब वो कर रहे हैं तो उस वक्त यानी उनका उपयोग वो शुभ उपयोग में रखते हैं यानी रहता है, या फिर वो शुद्धोपयोग में उस वक्त रहता है? जितना स्व से अटैच हो गए तो वो शुद्धोपयोग में है, और शुद्धोपयोग में स्थित ना रह सके तो शुभोपयोग में जाते हैं। लेकिन उनका ऐसी ही जर्नी रहती है, शुभोपयोग से शुद्धोपयोग,
फिर शुद्धोपयोग में न रह सके तो शुभोपयोग में, ऐसे ही उनकी धारा रहती है। हम कैसे करते हैं, शुभोपयोग और शुभोपयोग इसमें ही ऊपर नीचे चल रहा है हमारा। इसीलिए तो शास्त्र में बताया शुभोपयोग का अवलंबन लेना है। किस लिए? शुद्धोपयोग में जाने के लिए, मतलब स्व को जानने के लिए शुभोपयोग का अवलंबन है। घर से मंदिर में क्यों जाते हैं? घर के जो परिणाम है उनसे निवृत्ति के लिए हमने क्षेत्र चेंज कर दिया, वहां पर आदर्श मिल गए, इसलिए थोड़ा सा उपयोग बदल जाता है। इसलिए वहां पर गए, भगवान का दर्शन किया तो शुभोपयोग हो गया। वो जैसे कितने आनंदी है, कितने सुखी है, प्रसन्न है, ये हमें बहुमान आ गया तो शुभोपयोग हो गया। और दर्शन करते समय ही हमने क्या किया, जो जैसे वे है वैसा ही मैं हूँ, ऐसा अनुभव किया, प्रैक्टिकली उसका स्वसंवेदन किया तो शुद्धोपयोग हो गया। मतलब एक क्रिया दिख रही है आपको कि दर्शन कर रहे भगवान का, लेकिन उसमें भी तीनों उपयोग हो सकते हैं। शास्त्र स्वाध्याय कर रहे हैं, बताओ शुभोपयोग में है, अशुभोपयोग में है कि शुद्धोपयोग में है? बता नहीं सकते। नहीं बता सकते? आप अपना वीडियो ऑन करो, मैं बता देती हूँ क्या कर रहे हैं। नहीं, क्योंकि उस वक्त वो खुद के उपयोग में कौन से, वो सामने वाला कैसे बता सकता है? हाँ वही तो, मतलब मैं ये क्रिया कर रहा हूँ इसलिए शुभोपयोग में ही हूँ ऐसा नहीं है। जैसी धारा चल रही है, जहां पर उपयोग अटैच है, वैसा अपना उपयोग है, समझ लेना चाहिए। काय म्हणताय, बोला की? दोन्ही राहू शकतात ना, ते महाराजांचं नाही का लब्धी आणि उपयोगाचं शहर, पण त्यांना शुभोपयोग किंवा तीन कशाच्या चौकडीचा त्यांना हे अभाव आहे। मग त्या तीन चौकडीच्या अभावात त्यांची हीच राखताच आहे ना। आणि आता शुभोपयोग आहे, अपेक्षा संकल्प कशाच्या उद्या तो बंद। शुभोपयोग आणि शुद्धोपयोग एका वेळी आहे का, असं त्यांचा प्रश्न आहे। असू शकतो ना, असं त्यांचं सांगायचं। महाराजांनी त्याचं सांगितलं ना, शुद्ध उपयोग आणि शुभोपयोग डायरेक्ट उपयोग लब्धी रूपाने आहे की नाही, परिणाम त्यांचा नाही प्रश्न। मग शुभोपयोग आणि शुद्धोपयोग एका वेळी नाहीये, एका वेळी एकच उपयोग असणार। मतलब लब्धि से या क्या बोलते हैं, 4 पाँव उसके अंदर है ये बताया, तो वो उपयोग नहीं है, वो लब्धि है। उपयोग कहाँ है, इस अपेक्षा से उसके 3 भेद किए हैं, शुभोपयोग और अशुभोपयोग या शुद्धोपयोग। तो इसलिए जितना भी शुभोपयोग है वो भी दुस्थता ही है, इसलिए उसको भी हमें हेय जानना चाहिए। जितना हम हो सके स्वभाव की ही तरफ आना चाहिए, जानना चाहिए। काय म्हणतात? शुद्धोपयोग आहे तेव्हा त्याची निर्जरता सांगितली आहे, पण तेव्हा बंध पण होतोय ना, 4थ्या गुणस्थानात तो जरी राहण्यात आहे, अबुद्धिपूर्वक चालू आहे ना। हा ते सांगायचं, अबुद्धिपूर्वक शुभोपयोग चालूच आहे, म्हणजे बुद्धिपूर्वक तो शुद्धोपयोग आहे असं तुम्ही असं काहीतरी म्हणाला तर एका वेळेस कुठला उपयोग आहे, तर तिथं भगवंतांच्या जवळ गेला तरी सुद्धा अशुभोपयोग चालू आहे। ज्ञानावरणादी सगळ्या ध्रुवबंदी प्रकृती आहेत, मग त्यानुसार परिणाम चालू आहेत म्हणून तर बंद चालू आहे। मग सगळं अबुद्धिपूर्वक आपल्या हातात नाहीये, तो ती गोष्ट नाही मला सांगायची। आपण उपयोग रूपाने कोणाशी अटॅच झालोय त्याच्यानुसार आपल्याला बंद आहे। एका वेळेस एकाच उपयोगाच्या अपेक्षेने क्वेश्चन होता, बरोबर, अबुद्धिपूर्वकचा नव्हता क्वेश्चन। ते एका वेळी दुसऱ्यांचा दुसरा उपयोग होता ना, म्हणून त्यांनी दुसरा प्रश्न विचारला। म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या विषयाला त्यांनी लक्ष केलंय आणि त्याचं ज्ञान चालू आहे त्याच्यानुसार त्याला तो उपयोग आहे असं म्हणलं जातं। म्हणून आपला उपयोग सतत बाहेर जातोय तर दुस्थता आहे। म्हणून जर स्वस्थ व्हायचंय, सुस्थ व्हायचंय तर स्वला विषय करा आणि जाणा। तेवढं वाक्य पूर्ण करते। जितने भी बंधन है वे स्नेह से है, किसी भी परद्रव्य से स्नेह न हो तो वहाँ कोई बंधन ही अनुभव में नहीं आता। गाय बछिया से बंधी है, बछिया गाय से बंधी है, गाय से मालिक बंधा है। यह परस्पर का बंधन स्नेह से है। काय कळलं? गाय वासराशी बांधली आहे, वासरू गायीशी बांधलंय आणि गाय मालकाशी बांधली आहे। नाही, मालक गायीशी बांधलाय, नाही गायीशी मालक बांधला गेलाय। मग हे सगळं परस्पराचं बंधन का आहे, तर स्नेहाच्या निमित्तात। यह तो एक जो प्रगट व्यवहार में समझ में आ रहा है उसकी बात है। यह जीवास्तिकाय में जो स्नेह भाव उत्पन्न होता है उसका निमित्त पाकर नवीन कर्म बंधन को प्राप्त होते हैं।
जीवामध्ये जे काही स्नेहभाव उत्पन्न होतो तो नवीन कर्मबंधाला कारण आहे. यह सर्व स्नेह का बंधन है. जसं त्या गाईला त्या वासराशी स्नेह आहे तर ती बांधली गेली आहे, तसं जीवाला जोपर्यंत पराशी स्नेह आहे तोपर्यंत बंधन आहे. यदि पूर्ण बंध को दूर करना है, भावी बंध को आने नहीं देना है, तो यह कर्तव्य होगा कि अपने को स्नेह रहित जानो बनाओ. म्हणजे मी तर स्नेहरहित आहे ह्याचं भावभासन करणं हेच बंधमुक्तीचा उपाय आहे. म्हणून तसं प्रॅक्टिकली अनुभव करायला पाहिजे. हा, स्वभावाला जाणलं तर स्नेहरहित होतो. म्हणून 5-15 प्रमादामध्ये मोठं घेतलं ना भेद एक, काय निद्रा आणि स्नेह. स्नेह म्हणजे विचारातून दुसऱ्याशी अटॅच आहे. मग तुम्ही भलेही जंगलात बसलेला असाल तरी सुद्धा स्नेही का वितरागी. म्हणजे शेवटी त्या बाहेरच्या वस्तूच्या जवळ असणं आणि दूर असणं ह्याचा संबंध नाहीये. तेच घेतलंय त्यांनी बरं का त्या रामायणामध्ये. थोडंसं त्यातलं वाचू आपण पाहिलं. निकटता आणि दूरता असणं ह्याच्यानी तुम्हाला कर्मबंधन नाहीये. मग कशाने आहे? जितकं ज्ञानातून तुम्ही त्याच्याशी अटॅच आहे तेवढं तिथं ते बंधाला कारण आहे. म्हणून तिथं त्या भरताला सांगितलं. काय वाक्य चांगलं होतं कालचं सांगा मान्ना रात्रीचं. भरताबद्दल रामाने सांगितलं. रामाचा भाऊ भरत, त्याच्याबद्दल सांगितलं. तो निघाला होता दीक्षा घ्यायला. तर त्यावेळी सगळ्यांनी ते म्हणजे कैकेयीने म्हटलं की त्यांनी दीक्षा घेऊ नये म्हणून राज्याभिषेक करा त्याचा. मग आता रामाला म्हणलं दशरथानी, म्हणले तू निर्णय कर, तू बुद्धिमान आहेस, मी काय करायला पाहिजे. कारण दोन्ही मुलं आहेत त्यांची समोर आणि मग एकाचं राग आणि एकाचं द्वेष असं होऊ नये. मग त्यावेळेस रामाने स्वतः हा निर्णय केला की तो राज्यावर बसू देत, मी वनवासात जातो. मग त्यावेळेस तिथं त्या भरताबद्दल त्यांनी वाक्य दिलं की भरताला वैराग्य झालं आणि तो घर सोडून जाणार आहे ह्याच्यात आश्चर्य नाहीये, तो घरात राहतोय ह्याच्यात आश्चर्य आहे. हा, काय कळलं? म्हणजे त्याची परिणती लहानपणापासून काय पूर्वभावापासून विरक्तीचे भाव आहेत त्याच्यावर, ते संस्कार आहेत आणि तो अजून घरात आहे हेच आश्चर्याची गोष्ट आहे. असं रामाने सांगून ते दशरथाचं वैरागी असून घरात राहतोय हे आश्चर्य आहे. त्यामुळे तुम्ही ह्याचं आश्चर्य करू नका की त्यांना दीक्षा घ्यायचे भाव कसे झाले. म्हणून वैराग्य हे आश्चर्याचं कारण नाहीये. उलट तुम्ही संसार करताय आणि त्यामध्ये मोही होताय, स्नेही होताय हे आश्चर्य आहे. म्हणजे कशाय करतोय, त्याच्याशी अटॅच होतोय हे आश्चर्य आहे. का जीवा तू काय करायचंय, तुला काय करायला पाहिजे आणि तू काय करतोय. म्हणून स्वतःला सावध करा. म्हणतो एक आणि करतो एक. म्हणून सांगतायत काय, जीव आहात तर जीव रूपाने परिणमन करा तर सुस्थ होणार. हो सांग ईश्वरी का तेजूभावी सांग. ज्ञानमय आत्मा वितराग परमशांत आत्मस्थ सुखवाला आहे. जाणा, जाणणाऱ्याची जाणीव करा. शब्दाला ऐकू नका, शब्दाला जो जाणत आहे त्याला जाण. स्वसंवेदन स्वरूपी हा मी परमात्मा. अखंड अविनाशी असल्या कारणाने नित्य आहे.